नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेडगुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये आपल्याला जर ही 5 प्रकारची लक्षणं त्या ठिकाणी दिसत असतील, तर आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, मग ही 5 लक्षणं आपल्याला कुठली पाहायला मिळतात, आपण त्यामध्ये कुठल्या औषधांचा वापर करायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, यामधील पहिले जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपले पशु जर वारंवार जुलाब करत असतील किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या संडासचा किंवा त्या जुलाबाचा त्या ठिकाणी वास येत असेल किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना शूटिंग डायरिया सारख्या समस्या दिसत असतील, तर अशा स्थितीमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही जंत निर्मूलन आहे तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. कारण मित्रांनो, अशा स्थितीमध्ये आपल्या पशूंच्या शरीरामध्ये नक्कीच त्या ठिकाणी जंतांचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या शूटिंग डायरियामुळे किंवा या डायरियामुळे त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामधील त्या ठिकाणी पाण्याची जी काही लेवल आहे तर ती कमी होऊन आपल्या पशूंमध्ये डिहायड्रेशन सारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी खूप सारा विकनेस आपल्याला जाणवू शकतो. तर त्यामुळे मित्रांनो, आपण अशा स्थितीमध्ये जर त्यांचे लवकरात लवकर त्या ठिकाणी डिवॉर्मिंग केले तर मित्रांनो, आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मग मित्रांनो, या स्थितीमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या औषधांचा त्या ठिकाणी वापर करायला पाहिजे, तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. यामध्ये मित्रांनो, आपले जर पशु गाभण असतील तर त्यांच्यामध्ये आपण फेनबेंडाझोल लिक्विड किंवा बोलसचा वापर आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो किंवा लिक्विड क्लोसेंटाल किंवा बोलस क्लोसेंटाल, तर यांचा देखील वापर आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्या ठिकाणी जर आपण या स्थितीमध्ये केला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळू शकतात. तसेच आपले जे काही उर्वरित पशु असतील तर त्यांच्यामध्ये आपण अल्बेंडाझोल सारख्या चांगल्या औषधाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या शूटिंग डायरियाच्या समस्या पाहायला मिळतात तर त्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, या समस्या आपल्याला आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यामध्ये आपली गाई असेल, म्हैस असेल, शेळी असेल, मेंढी असेल, त्यांचे पिल्ले असतील, आपल्या कालवडी असतील, तर या सर्वांमध्ये आपण हे जे औषध आहे तर यांचा वापर त्यांच्या वजनाच्या हिशोबाने त्या ठिकाणी देऊ शकतो आणि आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या नक्कीच त्या ठिकाणी ठीक करताना आपल्याला चांगला फायदा हा होऊ शकतो. मित्रांनो, यामधील दुसरे जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्याला आपल्या पशूंचे जर वजन त्या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळत असेल, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कमजोरी आपल्याला दिसत असेल, आपले पशु जे आहेत तर ते ॲनेमिक होत असतील, त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता दिसत असेल किंवा मित्रांनो, आपल्या पशूंची जी काही त्वचा आहे तर तिच्यावरती आपल्याला सुरकुत्या किंवा रिंकल सारख्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील, तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही डिवॉर्मिंग आहे तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये आयव्हरमेक्टिन असेल, लेव्होमेसॉल ऑक्सिक्लोझेनाइड असेल किंवा फेनबेंडाझोल असेल, तर यांसारख्या औषधांचा आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी उपयोग करू शकतो. यामध्ये आपले जर पशु त्या ठिकाणी गाभण असतील तर यामध्ये आपण फेनबेंडाझोल किंवा आयव्हरमेक्टिन यांसारखी औषधं त्या ठिकाणी वापरू शकतो आणि आपण इतर पशूंमध्ये लेव्होमेसॉल ऑक्सिक्लोझेनाइड यांसारखी औषधं त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये देऊ शकतो. मित्रांनो, या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी खूप जास्त वेळा या पाहायला मिळत असतात की आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ होत नाही, त्यांच्या शरीरामध्ये कमजोरी आलेली आहे, त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आलेली आहे. तर अशा स्थितीमध्ये आपण या जंतांच्या औषधांचा त्यांच्या आहारामध्ये वापर करणे हे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच मित्रांनो, जर आपल्या पशूंमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कमजोरी असेल तर त्या ठिकाणी मग आपण लिव्होफेरॉल असेल किंवा व्हिटाकाइंड लिव्ह असेल किंवा लिव्ह 52 असेल, तर यांसारख्या लिव्हर टॉनिकचा देखील त्यांच्या आहारामध्ये वापर करणे हे खूप गरजेचे आहे की ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये त्यांना जी रक्ताची कमतरता आलेली आहे किंवा कमजोरी आलेली आहे तर ती ठीक करण्यासाठी, आपल्या पशूंना एनर्जी देण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, त्यांचे पिल्ले असतील, त्यांच्यामध्ये देखील आपण या औषधांचा अवश्य त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, यामधील तिसरी जी काही समस्या आहे तर ती म्हणजे आपल्या पशूंच्या गळ्याच्या खाली त्या ठिकाणी सूज येणे.
यालाच आपण बॉटल जॉ देखील त्या ठिकाणी म्हणतो. तर मित्रांनो, या स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही डिवॉर्मिंग आहे तर ती करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, वर्मच्या जास्त लोडमुळे सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. मग यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये फॅस्मिन डीएस सारखं औषध असेल किंवा फ्लोकारिड डीएस सारख्या औषध असेल किंवा गोळ्या असतील, यांपैकी आपल्याला जे त्या ठिकाणी इझिली अवेलेबल असेल तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंना करून आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी त्या ठिकाणी आपण चांगला फायदा हा घेऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये या समस्या त्या ठिकाणी क्वचितच पाहायला मिळत असतात, परंतु आपण त्यावरती जर या औषधांचा त्या ठिकाणी तात्काळ उपयोग केला तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, यामधील पुढची जी काही समस्या आहे तर ती म्हणजे आपले जर पशु त्या ठिकाणी माझावरती येत नसतील, त्यांना ॲनस्ट्रस सारख्या समस्या असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये सर्वात आधी त्यांना जंत निर्मूलनाची जी काही गोळी असेल, औषध असेल, तर त्यांचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. बऱ्याच वेळा आपले पशुपालक काय करतात, की त्या ठिकाणी माझावर आली नाही, मग त्यांना माझावरती येण्याच्या गोळ्या द्यायच्या किंवा त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी पावडर सुरू करायची. परंतु मित्रांनो, त्यांच्या शरीरामध्ये जर त्या ठिकाणी जंतांचा प्रादुर्भाव हा खूप जास्त असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगले फायदे हे पाहायला मिळत नाही. तर त्यामुळे मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे जे काही जंत निर्मूलन आहे, तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या पशूंना अल्बेंडाझोल असेल किंवा क्लोसेंटाल असेल, तर यांसारख्या औषधांचा वापर त्यांच्या आहारामध्ये करायचा, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये असणारे जवळपास सर्व प्रकारचे जंतांचा नायनाट करण्यासाठी या 2 औषधांमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. नंतर मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही मल्टीव्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, जे आपले मिनरल मिक्सचरच्या पावडर येतात, त्यांचा वापर आपण पशूंमध्ये करून आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या टाळण्यासाठी आपण नक्कीच त्या ठिकाणी या औषधांचा आपल्या पशूंमध्ये फायदा देऊ शकतो. मित्रांनो, पुढील जी काही समस्या आहे, तर ती म्हणजे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये पायकासारख्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील, यामध्ये आपले पशु जे आहेत ते अखाद्य वस्तू खात असतील, यामध्ये दगड असेल, माती असेल, त्यानंतर प्लास्टिक असेल, चमडा असेल, लघवी पिणे असेल, तर यांसारख्या समस्या जर आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतील, तर यामध्ये आपण सर्वात पहिली जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे डिवॉर्मिंग आहे तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये या ज्या पायकाच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर त्या ठीक करण्यासाठी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. नंतर मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना जे काही सप्लिमेंट्सचा वापर करणार असाल, यामध्ये कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, तर यांसारख्या सप्लिमेंटचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांची डिवॉर्मिंग करू तर त्यानंतरच त्यांना त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. कारण त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतात. यामध्ये मित्रांनो, आपण त्या ठिकाणी सोडाफॉस सारख्या पावडर असतील किंवा शार्कोफेरॉल सारखे लिक्विड असतील किंवा फॉस्फोकाइन सारखे लिक्विड असतील, यांचा वापर जर आपण आपल्या पशूंमध्ये केला किंवा मिनरल मिक्सचरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केला, तर या पायकाच्या ज्या काही समस्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, तर त्या टाळण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, यामधील पुढचे जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपले पशु जर वारंवार ठसकत असतील, तर त्यामध्ये सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे. त्यांच्या लंग्समध्ये त्या ठिकाणी जर आपल्याला वर्म लोड वाढलेला असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला या समस्या आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळू शकतात. तर त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये त्या सतत जर ठसकत असतील, तर त्या ठिकाणी त्यांचे जंत निर्मूलन प्रथमतः करून घेणे हे खूप गरजेचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, यांसारखी लक्षणं जर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील, तर यामध्ये आपण सर्वात पहिली जी गोष्ट आहे तर ती म्हणजे आपल्या पशूंचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे. त्यानंतरच मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये कुठले सप्लिमेंट्स असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी आपण त्यांना वापरणार असाल, तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. परंतु सर्वात पहिली गोष्ट त्यांचे जे काही जंत निर्मूलन आहे, तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये अशी कुठली लक्षणं आपल्याला पाहायला मिळाल्यावर सर्वात पहिले त्यांचे जंत निर्मूलन करायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.